आज आपल्याला सुटपण मक्याच्या कणसाची आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी तेजी आपल्याला पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला सुटपण कणीस पाहायला मिळते। तर साधारणतः आज चांगल्या क्वालिटीमध्ये सुटपणसाठी आपल्याला 17 ते 20 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी बरोबर आवक घटल्यामुळे दरामध्ये मोठी तेजी आपल्याला पाहायला मिळालेली होती। तर 14 ऑगस्ट रोजी 13 ऑगस्ट रोजी आपल्याला दर जे आहे ते आपल्याला 10 ते 13 रुपयापर्यंत दर पाहायला मिळाले होते। आवक जास्त त्या दिवशी झाली होती। तर आज आवक जी आहे ती आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कमी झाल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। अननसची आपल्याला आवक पाहायला मिळते। तर लहान साईजमध्ये आपल्याला अननससाठी आज कमीत कमी 300 रुपये डझनपासून ते मोठ्या साईजमध्ये आपल्याला 700 ते 800 रुपये डझनपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला जे आहे ते आपल्याला कमी पाहायला मिळते। तर त्यामुळे दर जे आहे ते आपल्याला बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। तर एक नंबर टॉप क्वालिटीच्या मोठ्या साईजमध्ये आपल्याला अननससाठी 800 रुपये डझनपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळतात। सीताफळाची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर मिडियम क्वालिटीमध्ये आपल्याला सीताफळ पाहायला मिळते। तर गावरान सीताफळासाठी आज कमीत कमी 30 रुपये किलोपासून ते जास्ती असते। एक नंबर टॉप क्वालिटीच्या सीताफळासाठी साधारणतः दर जे आहे ते आपल्याला जास्ती असतं 140 रुपये किलोपर्यंत आपल्याला सीताफळासाठी आज दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता। तर या सीताफळासाठी आज साधारणतः 60 ते 70 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। त्याचबरोबर थोड्याशा मोठ्या साईजमध्ये आपल्याला सीताफळासाठी 100 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळालेला आहे। तर मोठ्या साईजमध्ये त्याचबरोबर एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 140 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पपईसाठी चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 35 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी नुसार आपल्याला दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। अंजीरची क्वालिटी पाहू शकतो। तर साधारणतः आपल्याला मीडियम क्वालिटीमध्ये आपल्याला अंजीर पाहायला मिळते। तर साधारणतः आज दर जे आहे ते कमीत कमी आपल्याला 30 रुपयापासून ते जास्ती असतं। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः 80 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळतात। तर थोडेसे मीडियम क्वालिटीमध्ये आपल्याला अंजीर पाहायला मिळते। तर या अंजिरासाठी 50 ते 60 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। बॉबी खरबूजाची क्वालिटी पाहू शकतो। तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला बॉबी खरबूजसाठी दर जे आहे ते कमीत कमी 5 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः 12 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर मागणी कमी असल्यामुळे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। लहान साईजमध्ये आपल्याला गावरान पेरू पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पेरू पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला पेरूसाठी आज वाढलेले पाहायला मिळतात। कमीत कमी 30 रुपये किलोपासून ते जास्ती असतं एक नंबर टॉप क्वालिटीसाठी गावरान पेरूसाठी 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। तर दरामध्ये आपल्याला मोठी तेजी आज पाहायला मिळते। मोसंबीची आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते। तर दर जे आहेत आपल्याला लहान मोसंबीसाठी कमीत कमी 20 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीच्या मोसंबीसाठी साधारणतः 40 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, लहान साईजमध्ये आपल्याला मोसंबी पाहायला मिळते। तर या मोसंबीसाठी 30 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते आपल्याला जास्ती असतं। एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये आपल्याला 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। डाळिंबाची आपल्याला आवक पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला 160 रुपये होईल आज थोडेफार कमी झालेले पाहायला मिळतात। तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला डाळिंबासाठी कमीत कमी 100 रुपये किलोपासून ते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 300 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। पिंक तैवानची आपल्याला क्वालिटी पाहायला मिळते। तर आज लाल पेरूसाठी साधारणतः जे आहे गुलाबी पेरूसाठी आपल्याला दर आहे ते कमीत कमी 50 रुपये किलोपासून ते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 90 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला जास्ती असतं। पिंक पेरूसाठी 90 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। त्याचबरोबर तैवान पेरूमध्ये आपल्याला व्हाईट पेरूसाठी आज दर जे आहे ते कमीत कमी 60 रुपये किलोपासून ते एक नंबर टॉप क्वालिटीच्या तैवान पेरूसाठी 110 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक बरोबर दरामध्ये आपल्याला मोठी तेजी तैवान पेरूसाठी व्हाईट कलरच्या तैवान पेरूसाठी आज उच्चांकी दर जे आहेत 110 रुपये किलोपर्यंत पाहायला मिळतं। कलिंगडाची क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला कलिंगड पाहायला मिळते। तर साधारणतः कमी क्वालिटीमध्ये आपल्याला 4 रुपये किलोपासून ते एक नंबर टॉप क्वालिटीच्या कलिंगडासाठी साधारणतः
9 ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. ड्रॅगन फ्रूटची आपल्याला आवक पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकतो. तर दर जे आहे ते आपल्याला ड्रॅगन फ्रूटसाठी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला ड्रॅगन फ्रूटसाठी आज कमीत कमी साधारणतः 120 ते 160 रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर कमी क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये आपल्याला साधारणतः 70 रुपये किलोपासून आपल्याला ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाहायला मिळतात. आवकही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर त्याचबरोबर दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. लिंबांची आपल्याला आवक जी आहे ते कमी आज पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला तेजी चांगली पाहायला मिळते. तर कमीत कमी आपल्याला दर जे आहे ते 40 रुपये किलोपासून ते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 50 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. तर आवक ही आपल्याला साधारणतः कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला चांगली तेजी पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला साधारणतः 40 ते 50 रुपये किलोपर्यंत आपल्याला लिंबांसाठी दर पाहायला मिळते. तर खराब क्वालिटीमध्ये आपल्याला लिंबांसाठी 10 रुपये किलोपासून आपल्याला लिंबांसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. खराब क्वालिटीमध्ये आपल्याला लिंबू पाहायला मिळते. तर या लिंबांसाठी आपल्याला 10 रुपये किलोपासून दर पाहायला मिळतात. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला लिंबांसाठी 40 ते 50 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळतात. क्वालिटीबरोबर आवकही आपल्याला पाहायला मिळते. नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत चव्हाण आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज दिनांक 16 ऑगस्ट 2024 वार शुक्रवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे. आज आपल्याला फळांच्या दरामध्ये काय बदल झालेला आहे का हे आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील. तर चला तर पाहू की आज फळांच्या दरामध्ये काय बदल झालेला आहे.